मी आत्ता सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये आहे व या ठिकाणी 2 ते 3 वर्षापासून कांदा अगदी मातीमोल किमतीत जातोय. 2014चं मोदीजींचं भाषण मला आजही आठवतं की मोदीजींनी खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या व खरोखर मोदीजींकडे शेतकरी आशेने बघत होता. पिंपळगाव बसवंतमध्ये मोदीजी बोलले होते की कांदे कायमच सरकारला रडावता कांद्यावाल्यांसाठी आम्ही पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये प्रोसिजिंग प्रोजेक्ट आणणार व त्यामुळे कांद्याला चांगला भाव भेटेल. परंतु आज जर विचार केला आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, कांद्याला अगदी कवडी मोल भावाने कांदा विकतोय. कांदा काय भाव गेलाय तुमचा? गेला 981 रुपये. आपण बघू शकतो 981 रुपये हा भाव गेलेला आहे. अगदी गोळा माल आहे, एकदम सगळ्या शेतकऱ्यांनी एकदा चांगल्या प्रतीचा माल आणलेला आहे. मला एक सांगा किती एकरी ॲव्हरेज निघाला होतो आणि किती खर्च येतो तुम्हाला? माझे 5 एकर कांदे होते, आतापर्यंत माझे 4 एकर कांदे हार्वेस्टिंग झालेले. माझे 1 एकरात 70 ते 75 क्विंटल कांदे निघू राहिले. मला खर्च 1 लाख रुपये, मला उत्पन्न भेटू राहिले 60 ते 65 हजार रुपये. मग आता करायचं काय? आमचे 300 क्विंटल कांदे जर तुम्ही अशा भावात घेत असले समजा तर आम्ही करायचं काय? तुम्ही आमचे दरवर्षी हेच चाललंय सरकारचं. 500 गेले का 200 अनुदान द्यायचं, आता 1000 गेले का काय देणार आहे? आम्हाला 2000 रुपये भाव द्या, आम्हाला अनुदान नको, काही नको तुमचं. 200 अनुदानात काय होतं नेमकं? आमचं काहीच होणार नाही त्याच्यात. आम्हाला 2000 भाव द्या, तुमचे 200 आणि 500 आम्हाला काहीच नको सरकारचं. खरं तर ज्यावेळेस मार्केट उंच होतं म्हणजे अगदी 2000, 3000, 4000 मार्केट होतं तर संपूर्ण भारत देशामध्ये अगदी बोंबाबोंब होते. राजकारणी मोठमोठ्या लीडरमध्ये सुद्धा अगदी खूप म्हणजे ताबडतोब निर्यातीमध्ये हस्तक्षेप करतील, वाटेल ते कुठाने करतील व कांद्याचे भाव पाडतील. परंतु आता कित्येक वर्षापासून कांदा मातीमोल कवडीने जातोय. सरकार झोपलंय का? शेतकऱ्यांचं कोणी व्हायला राहिलं नाही. सगळे त्यांचे स्वार्थ बघताय. जेव्हा 3000, 4000 जाते तेव्हा ते खाणार आहे का पाहता? कमावणारे बंद होणार नाही. आम्ही आमचे लेकरं बाळं कुठं ठेवायचे? आम्हाला कांदा 200 गेला तरी कमावणं आहे, आम्हाला 2000 गेला तरी कांदा कमावणं. आम्ही करू काय? शेतकरी हे 200 रुपये गेले तरी कांदा लावाच लागणार आहे. मला एक सांगा, मी करू काय? मी गहू केला 2000 रुपये, मी सोयाबीन ठुलती 6000 झाली, म्हटलं अजून वाढतील 4000 वाली. मी मक्का ठुली आशाने इतके दिवस, माझी मक्का 1400 रुपये गेली. मी करू काय? फाशी घेऊ का? औषध पिऊ का? माझा परपंच आहे, वडील नाही माझ्या मागं, मला 2 मुली आहे, लग्न कशी करायची मी? शेतकरी काय काय करील सांगा ना. वरून कर्जबाजारी पण वाढलंय, कर्ज वाढतंय. कर्ज माफ करतो 3दा कागदपत्रे जमा केलेले, एकदाही कर्ज माफ नाही. आता कोणच्या मेहनत करणारे म्हणले? लोक म्हणता मोदी है तो मुमकिन है. नहीं मोदी है तो सब मुमकिन है ना. कैसा